आपण थेट आज जाणार आहोत नागपूरच्या विधानसभेत। तत्पूर्वी आपण दुसऱ्या एका बातमीकडे वळूया। राज्यातील मंत्र्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं तसंच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील हेवीवेट मंत्र्यांचं वजन कमी करण्याचा चंग राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी बांधलाय। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्र्यांचं राजकीय वजन जरी वाढलं असलं तरी त्यांचं शारीरिक वजन मात्र कमालीचं घटलंय। यामुळे 28 किलो वजन कमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अभियानाचे खरे ब्रँड अँबॅसेडर असल्याचं यावेळी महाजन यांनी सांगितलं। लठ्ठपणा मोठा आजार असून देशातील मोठा वर्ग याने ग्रस्त आहे, त्यामुळे आमदारांचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचं कौतुक केलंय। या रोगांमध्ये विशेषतः न्यूट्रिशन असेल किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर थोडासा जर बदल केला तर हे रोग कमी होऊ शकतात। त्या दृष्टीने अतिशय स्तुत्य उपक्रम वैद्यकीय शिक्षण विभागाने आणि डॉक्टर तोडकर यांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला। आता आम्ही त्याला भेट दिलेली आहे। अवेअरनेस यावा याकरता विधान भवनाच्या परिसरात आज त्याची चाचणी सुरू झालेली आहे। जवळजवळ आता मी बघितलं 22 आमदारांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या या केलेल्या आहेत आणि हा शाळांपर्यंत कॉलेजेसपर्यंत सगळीकडे नेण्याचा आमचा मानस आहे। अभियानातनं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आम्ही गाठू इच्छितो की हे सगळे लीडर्स हे आयकॉनिक असतात। म्हणजे यांनी एखादी गोष्ट फॉलो केली तर ते आमचे अँबॅसेडर बनतील या अभियानाचे, आणि जेणेकरून लोकांना कळेल की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणं हे पहिलं आपलं स्वतःसाठी काम असतं आणि त्याच्यामधनं आपण अनेक पद्धतीच्या आजारांना थांबवू शकतो। फाईट ओबेसिटीचे ब्रँड अँबॅसेडर मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी जवळपास आता 28 किलो वजन या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये या ठिकाणी कमी केलेलं आहे। जयश्री तोडकर मॅडमच त्यांच्या गाईड्सच्या ठिकाणी आहेत, त्यांची ट्रीटमेंट ते करतायत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व व्यायाम, सर्व आहार या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करतायत आणि मला वाटतं 28 किलो वजन आणि ते एवढ्या दगदगीने मुख्यमंत्र्यासारख्या एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांनी कमी करावं, खरं म्हणजे हे खूप अशक्य गोष्ट आहे। परंतु तरी सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःला या सर्व गोष्टीमध्ये बांधून घेतलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।